मला खात्री आहे शिवा असं करणारच नाही. सीता, हे सगळं काय आहे? मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. मला माझ्या मुलाचा विचार केलाच पाहिजे. त्यासाठी तुला कोणीही अडवत नाहीये. पण तुला शिवा आवडत नाही याचा अर्थ असा आहे का की तिने हे किडनॅप केलंय? एवढा विश्वास? अहो, त्या मुलीने जे जे काही केलं ना आतापर्यंत त्यानुसार ती हे करूच शकते. तुम्हाला अंदाज नाहीये तिचा. तिच्याच काकाने आपल्या आशूला किडनॅप केलं होतं, त्याच्या जीवावर बेतलं होतं. आठवत नाहीये तुम्हाला? ही सगळी मंडळी ना तशीच आहेत. सगळ्यांना एका पारड्यात तोलू नकोस सीता. एक मिनिट भाऊ, सध्या ना आशू मिळणं जास्त महत्वाचं आहे आणि म्हणूनच तिच्या घरच्यांना मी इथे घेऊन आली. आणि मला जर कळलं ना या गोष्टीची यांना आधीपासून कल्पना होती तर मी या सगळ्यांना जेलमध्ये टाकणार. अगं पण ताई, शिवा गायब आहे त्यांनी स्वतःहून सांगितलंय ना. मग म्हणजे त्यांनाही माहित नाही की शिवा कुठे येते. वा, आता तू ह्यांची बाजू घेणार? म्हणजे तुझा जीवाभावाचा मित्र गायब झालाय याचं तुला काही वाटत नाहीये? कीर्ती, तुझं डोकं फिरलंय का? काय बोलतेयस? काय चुकीचं बोलते मी? आता ह्याला ही माणसं जवळची वाटायला लागली. या घराने, या घरातल्या माणसांनी ह्याच्यासाठी काय केलंय हा विसरलाय. कीर्ती, उगाच भलतं सलतं बोलू नकोस. नाही भाऊ, बरोबर बोलते ताई. मांजा, नाही, खरंच आहे ना. या घराने खूप केलंय माझ्यासाठी आणि म्हणूनच या घराचं आणि माझ्या मित्राचं कायम भलं व्हावं असंच वाटतं मला. आणि ते फक्त शिवाच करू शकते. मांजा नाही करू शकत ती मुलगी सगळ्यांचं भलं. अरे बघ ना, तिची फॅमिली बघ, त्यांना किती त्रास होतोय तिच्यामुळे. पण या सगळ्यात यांचा काही संबंध असं नाही वाटत मला. नेहा, हे बघ, तू नको मध्ये पडूस. तुला काही माहित नाहीये. हे चेहरे साळसूद आहेत फक्त. हे चेहऱ्या पलीकडची माणसं आहेत ना, खूप भयानक आहेत. कीर्ती, अगं त्यांच्या वयाचा विचार करून तरी तू. हे बघा, मला फक्त माझा मुलगा परत हवाय. मग त्यासाठी मी कोणाचीही गय करणार नाही. पण सीता कम. नेहा, तू मध्ये पडू नकोस. सीता करते ते अगदी बरोबर आहे. सीता, आशूला शोधायचं म्हणून तू यांना त्रास देणारस का? काय चुकीचं करते आई? तू तर बोलूच नकोस. तुला कल्पना नाहीये तू किती चुकीचं वागतेस.